कॅमेरा रिपेअरला आला बाई. आता हे काय केलं माहिती आहे का, उंदराने खाल्लंय. पण ही तर लास्टला जॉईंट असल्यामुळे हा जॉईंट मारणं थोडा अवघड आहे. जॉईंट मारून हे क्वालिटी देईल न देईल याचं काय वाटत नाही खास. त्याच्यामुळे आपण हे केबल रिप्लेस करण्यात पॉईंट आहे. केबल रिप्लेस करण्यासाठी सिंपल आहे. तुम्हाला कॅमेरा खोलायचा आहे. कॅमेरा खोलायसाठी काय करायचं आहे, हा जर निघत नसेल, ओपन असेल, तर या इथे स्क्रू ड्रायव्हर घालून असं पंच केला ना लगेच कॅमेरा निघेल. आणि जर फिक्स असेल तर तुम्हाला काय करायचं, या स्लॉटमध्ये स्क्रू ड्रायव्हर घालून असा फिरवायचा आहे. कसा फिरवायचा आहे पप्पू, असा फिरवला तर तो निघतो. ठीक आहे, नाहीतर मग किती वळवळ केलं तर निघत नाही. ही रिंगची साईडला टाकून द्यायचं, काही काम नाही सध्या. त्याच्यानंतर कॅमेरा काढा. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कुठं स्क्रू वगैरे काहीच नाही आहे. स्क्रू वगैरे नसल्यामुळं तुम्हाला वाटत असेल ओपन कसं होत असेल. कट वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. या साईडला एका हाताने पकडा आणि या साईडला एका हाताने पकडा. एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज फिरवायचे, म्हणजे हे झालं तर हे तुमचा कॅमेरा बाहेर. ठीक आहे. आता आपली काय आहे, केबल इथं खराब आहे. आता केबल काढण्यासाठी तुम्हाला एक नॉर्मल ऑप्शन आहे. इथे जे हे दिसते रबर, तर हे जे रबर आहे तर याच्या पॅकिंगसाठी दिलेलं आहे. हे पॅकिंगसाठी दिलं आहे. तर तुम्हाला आतल्या साईडनं काय करायचं, स्क्रू ड्रायव्हरनं हे रबर जे आहे तर हे असं पुश करायचं आहे एका साईडला आणि असं स्क्रू ड्रायव्हरनं आत दाबायचं आहे. या साईडनं पण ढकला, आत दाबायचं आहे. ठीक आहे. हे असं बाहेर निघेल. बाहेर निघालं त्याच्यानंतर तुमचं हे कनेक्टर काढा. त्याच्यानंतर हे केबलचं कनेक्टर असं तिरपट करायचं आहे, याच्यामध्ये ॲड करायचं, असं आतमध्ये घुसडून द्यायचं आहे आणि हे कनेक्टर बाहेर. कनेक्टर बाहेर गेल्याच्या नंतर तुमचं नवीन कनेक्टर घ्यायचं, नवीन केबल. आता ही केबल मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला. जर नाही मिळाली तर मग तुम्हाला दुसऱ्या जुन्या याची काढून पण बसेल, असं काही प्रॉब्लेम नाही. तर ही केबल आपण आणली आहे. केबल टाकण्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची. हे जे कनेक्टर आहे तर हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्हाला जर हे जर बघितलं कनेक्टर्स, तर कनेक्टर सेम आहे की नाही तुम्हाला चेक करायचं आहे. सेम कनेक्टरवालाच लागेल तुम्हाला. हे आपलं सेम कनेक्टर आहे. ठीक आहे. आता हे जे कनेक्टर आहे तर याच्यामध्ये बसवायचं आपल्याला. सेम प्रोसेस फॉलो करा. कनेक्टर तेढ करून याच्यामध्ये आतमध्ये घालायचं आहे. नंतर हे जे रबर आहे तर हे याच्यावरती प्रेस करायचं आहे. प्रेस केल्याच्या नंतर हे जे रबर आहे तर हे याच्यामध्ये आतमध्ये फिक्स होऊन जाईल. फिक्स झाल्याच्या नंतर थोडं चेक करा प्रॉपर फिक्स झालं का नाही. तर त्यानंतर हे कनेक्टर याच्यामध्ये प्रेस करायचं आहे. ओके, कनेक्टर प्रेस केलं त्यानंतर हे जे धरायचं आहे, बघायचं आहे आपण कसं काढले, तर त्याच पोझिशनला वापस घेऊन जायचे आणि लॉक करायचं आहे. तुमचं कनेक्टर बघून झालं आहे. त्याच्यानंतर हे सेम फॉलो प्रोसेस, डोळा याच्यामध्ये बसवायचा आहे आणि हे याच्यामध्ये मधून बाहेर काढायचं आहे आणि हा कॅमेरा तुमचा रेडी. एवढंच करायचं आहे. सिम्पल आहे. तुम्हाला केबल जर खराब झाली तर इझिली तुम्ही रिप्लेस करू शकता. तसं कॅमेऱ्याची पण प्राईस जास्त काही राहिली नाही आजकाल, त्याच्यामुळे तुम्ही मे बी डायरेक्ट गो थ्रू द न्यू कॅमेरा. बट जर तुम्हाला पाहिजेच असेल, रिप्लेस करायची असेल, आता हा 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, सो त्यांना केबल रिप्लेस करून पाहिजे, तर इझिली तुम्ही केबल रिप्लेस करून काय करू शकता, त्याला चेंज करून ओके करू शकता.